या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका मदतनीससाठी मोठी अपडेट आहे। काय अपडेट आहेत या JR मध्ये ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधनाचे प्रश्न आहेत। या JR मध्ये काय म्हटले आहेत ते डिटेल आपण बघायचं आहे। इतर आपल्याला अंगणवाडीबद्दल काही माहिती हवी असेल तर कमेंट करून विचारू शकता मला, त्या कमेंटवरती मी व्हिडिओ तयार करेल। अंगणवाडी सेविका मदतनीससाठी हा JR अपडेट झाला आहे। तर बघा, या ठिकाणी तुम्हाला टायटल दिसत असेल, महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेली निधी वितरित करण्याबाबत JR आहेत। दिनांक 22 एप्रिल 2025 ला हा JR करण्यात आले। संदर्भ आहेत महिला व बाल विकास विभाग शासन क्रमांक 2024-131-6 दिनांक 4/10/2024 पर्यंत हा संदर्भ तयार करण्यात आला आहे। तर शासन निर्णय काय आहेत ते आपल्याला बघायचं आहे। आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते। केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 2 जून 2017 रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्यास निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी काय म्हटलंय बघा, 2 जून 2017 रोजी बैठक झाली होती। अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता या बैठकमध्ये। 2 नंबर आहे सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मार्च 2025 या महिन्याचे मानधन अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखा शीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद अर्थसंकल्पित तरतुदीमधून रकाना क्रमांक 3 मधून दर्शवल्यानुसार एकूण रुपये 218.00 कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। तर बघा, या ठिकाणी खालील टेबलमध्ये तुम्हाला दिसत असेल एकूण निधी काय आहे तर लेखाशीर्ष व संगणक सांकेतिक उद्दिष्ट आणि दुसरा आहे अर्थसंकल्पित तरतूद सन 2025-26 आणि तिसरा आहे रकाना क्रमांक या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेली निधी। तर बघा, पोषण आहारावरती किती निधी वितरित केले आहेत, पोषण अन्न व पेय यांचे वितरण, एक विशेष पोषण आहार कार्यक्रम, दुसरा एकात्मिक बालविकास सेवा योजना सर्वसाधारण खर्च, तिसरा आहे केंद्र हिस्सा 60%। तर बघा, राज्य आणि केंद्राचं बघा, केंद्राचं किती टक्के हिस्सा असेल, 60% असेल। रकाना क्रमांक तुम्ही बघू शकतात, हे बघा रक्कम सुद्धा देण्यात आले। या पद्धतीने निधी मंजूर करण्यात आले। आता भरपूर ताईंना प्रश्न पडला आहे की त्यांचं जे भत्ता होतं त्यांचं अजूनपर्यंत आलं नाही आणि काही जिल्ह्यामध्ये मानधनसुद्धा अदा करण्यात आलं नाही। तर कालपासून मानधन अदा करण्याची सुरुवात झाली आहे, परंतु भत्त्याचं अजूनपर्यंत काही अपडेट आली नाही। अपडेट आल्यावर लगेच मी व्हिडिओ अपलोड करेल, तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या। आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी यावरील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कारवाई करावी, तसेच केंद्र हिश्श्याचा निधी प्राप्त करून घेण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा। सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 146-1472 आणि दिनांक 4/4/2025 तसे वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 148 दिनांक 17/4/2025 नवे दिलेली सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहेत। 5वा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासन www.maharashtra.government.in
या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकता, किंवा इतर जी आर असेल, तुम्हाला कोणताही जी आर असेल तर तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन जी आर डाउनलोड करू शकतात. या पद्धतीने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी ही अपडेट आहे या जी आरमध्ये. आता जे भत्ता वाढवण्यात आलं होतं ते भत्ता अजूनपर्यंत का मिळालं नाहीत, त्याचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याची अपडेट बघायची आपल्याला. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.